प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवलं जात आहे। या ठिकाणी ज्या जी पदार्थ त्या स्फोटानंतर बाहेर पडले किंवा उडाले आहेत ते शोधले जात आहेत। ती फॉरेन्सिक टीम शोधत आहे। दुसरा मुद्दा सीसीटीव्ही। या भागातले साधारण 10 ते 15 दिवसापूर्वीपासूनचे अगोदरचे सगळे सीसीटीव्ही जे आहे ते फुटेज तपासले जात आहेत आणि यामध्ये जे संशयित आढळतात त्यांचा जो डाटा आहे तो मॅच केला जातो सॉफ्टवेअरशी। त्यामध्ये जो व्यक्ती आढळतो, कारण आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा चेहरा मिळतो त्यानंतर आधार कार्डशी त्याचा डाटा मॅच केल्यानंतर तो व्यक्ती कुठला आहे काय आहे याची सगळी माहिती पोलिसांना मिळते। त्या दृष्टिकोनातून आता सध्या जे आहे स्कॅनिंग सध्या सुरू असल्याचं समजतंय। दुसरा मुद्दा या सगळ्या याच्यामध्ये आहे, आज जी पूर्ण माहिती असेल ती माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला दिली जाईल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या सगळ्या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेऊ शकतात आणि पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या संदर्भामध्ये अधिकृत माहिती देऊ शकतात। सध्या जी माहिती मिळते त्यानुसार हा घातपाताचा शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे। डॉक्टर शकील जो फरीदाबादमध्ये रहिवासी राहणारा होता, त्या पुलवामातील मूळ रहिवासी जम्मू काश्मीरमधला असलेला आणि डॉक्टर याची जर विशेष म्हणजे जी गाडी या स्फोटामध्ये वापरली गेली आहे ती गुरुग्राममधल्या एका व्यक्तीची, त्याचं नाव सलमान होतं। जे सलमाननं ताकीदला ही गाडी विकली होती आणि त्या व्यक्तीने ज्या व्यक्तीला ही गाडी विकली तो देखील पुलवामाचा होता। त्यामुळे या गाडीचा वापर कुठेतरी पुलवामा कनेक्शन या सगळ्यामध्ये समोर येते। त्यामुळे फरीदाबाद कनेक्शन या सगळ्यामध्ये आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो। या सगळ्या दृष्टिकोनातून जो तपास आहे तो सध्या दिल्लीमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळते। वेगवेगळ्या हॉटेल्स असो, VIP जागा असो, या सगळ्या भागामध्ये सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आलेली आहे। कडक बंदोबस्त आहे आणि हॉटेलमध्ये राहणाऱ्या आतापर्यंतच्या 15 दिवसातील जो डेटा आहे तो देखील पोलीस ताब्यात घेत आहेत। जी व्यक्ती संशयित आढळेल, ज्या व्यक्तीचं नाव त्याच्यामध्ये संशयित वाटेल, त्यांची सगळ्यांची माहिती जी आहे ते पोलीस घेत आहे। फक्त आज राहत आहेत ती व्यक्तीच नाही तर इथून मागचा डेटा देखील खंगाळला जात आहे। यामध्ये काही संशयित लोक या ठिकाणी राहून गेले आहे का हे देखील या ठिकाणी पाहिलं जात आहे। बरं शिवाजी, तुम्ही जोडलेलेच राहा। आपण यानंतर काही प्रतिक्रिया, राजकीय प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची प्रतिक्रिया आली, आपण ती एकदा दिल्ली असुरक्षित आहे तर आता कुठे गेले 56 इंचीचा सीना, याच्यामध्ये आम्हाला राजकारण करायचं नाही आहे। मला भाजपचं काय उत्तर येणार ते आम्हाला माहिती आहे, पण ज्या पद्धतीनं दिल्लीतलंही सरकार यांचं, केंद्रातलंही सरकार यांचं, मग हे आतंकवादी या देशामध्ये आले कुठून, हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत। आणि म्हणून नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं देशाच्या लोकांना जे खोटे आश्वासन दिले त्याची ही पोल खोलली गेलेली आहे। ही घटना आमच्या देशावर हा एक प्रकारचा भ्याड हल्ला आहे। या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो। दृश्य आपण पाहतोय, दिल्लीचाच हा सगळा परिसर आहे। दिल्लीच्या परिसरामध्ये आता गस्त वाढवण्यात आलेली आहे, यंत्रणा अलर्ट मोडवर आलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्याचे दृश्य आपण पाहतो। दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामध्ये पोलिसांची गस्त वाढवण्यात आली। केवळ लाल किल्ल्याचाच परिसर नव्हे तर संपूर्ण दिल्लीमध्येच पोलिसांचा बंदोबस्त, यंत्रणांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। नेमकं काय काय घडलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा समजून घेऊ। दिल्लीतील लाल किल्ला परिसरामध्ये मोठा स्फोट झाला। मेट्रो स्थानकाजवळ उभ्या कारमध्ये हा स्फोट झाला। स्फोटानंतर बाजूच्या 3 गाड्यांना सुद्धा आग लागली। संध्याकाळी 6:55 सुमारास हा स्फोट झाला। दिल्ली पोलिसांच्या टीमकडून तपासाला सुरुवात करण्यात आली। NIA आणि NSGची टीम घटनास्थळी पोहोचली। दिल्ली स्फोटामागे घातपात असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला गेला। तर या सगळ्याचं नेमकं पुलवामा कनेक्शन, फरीदाबाद कनेक्शन काय आहे? फरीदाबादमध्ये डॉक्टर मुजम्मल शकील आणि मौलानाच्या घरातून स्फोटकं जप्त करण्यात आली। दोन्ही घरांवरच्या छाप्यामध्ये 2900 किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले। डॉक्टर मुजम्मल शकील आणि स्फोटातील कारचा मालक तारिक दोघंही पुलवामाचे आहेत।
स्फोट झालेल्या कारवर फरीदाबादमध्ये स्फोटापूर्वी दंडात्मक कारवाई सुद्धा झाली होती. फरीदाबाद मॉड्यूलमधील फरार दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मदही कारमध्ये असल्याचा संशय. फरीदाबादमध्ये झालेल्या कारवाईनंतर आत्मघाती हल्ला केल्याचा संशय. हल्ल्यापूर्वी 3 तास कार लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये उभी होती. गर्दीच्या वेळी कार रस्त्यावर आणून हा स्फोट घडवण्यात आला. स्फोटामध्ये IEDचा नव्हे तर अमोनियम नायट्रेटचा वापर झाल्याची शक्यता आहे. कारमधील 3ही मृतदेहांची तपासणी सुरू. असं हे सगळं प्रकरण आहे. नेमकं काय घडलं तेही आपण पाहिलं आणि फरीदाबाद पुलवामा कनेक्शन काय तेही आपण पाहिलं. तर ही दृश्य आपण पाहतोय सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली ही दृश्य आहेत. त्या दृश्यांमध्ये तीच गाडी, ज्या गाडीचा स्फोट झाला, ज्या गाडीमध्ये स्फोट झाला, ती गाडी आपल्याला या दृश्यांमध्ये पाहता येते. तर हे दृश्य आहेत. पोलिसांची यंत्रणांची गस्त कशा प्रकारे दिल्लीमध्ये वाढवण्यात आलेली आहे ती दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आताच्या क्षणाला पाहतो. डॉक्टर उमर मोहम्मद जो फरीदाबाद मॉड्यूलचा आरोपी आहे तो ही गाडी चालवत असल्याचा संशय आहे. या गाडीमध्ये तोच असल्याचा अंदाज आता व्यक्त केला जातोय. तीच गाडी आहे ज्या गाडीचा स्फोट झाला. संबंधित डॉक्टर उमर मोहम्मद असल्याचा संशय असलेल्या व्यक्तीचा चेहरा सुद्धा या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो. डॉक्टर उमर मोहम्मद फरीदाबाद मॉड्यूलचा आरोपी आहे. दृश्य आपण पाहतोय जी सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहेत. एंट्री गेटवर ज्यावेळी संबंधित व्यक्ती थांबला होता, गाडी थांबवण्यात आली होती, त्यावेळी सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे.